महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, तर काही जिल्ह्यांमध्ये आत्ता पण पावसाची प्रतीक्षा असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। नेमकी ही परिस्थिती काय आहे, राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस कधी पडेल किंवा पुढील 4 ते 5 दिवस राज्यात पावसाची परिस्थिती नेमकी काय असणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपण पुणे हवामान विभागाचे हवामान शास्त्रज्ञ SD सानप सरांकडे आलेलो आहोत। सर, आत्ता पावसाची परिस्थिती नेमकी काय आहे, कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस पडतोय आणि राज्यात ज्या ठिकाणी पावसाची प्रतीक्षा आहे त्या जिल्ह्यांमध्ये कधी पाऊस पडेल? सध्याची जर परिस्थिती बघाल तर एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं आहे आणि त्या कमी दाबाच्या क्षेत्रापासून तर अरबी समुद्राचा जो प्रदेश आहे तिथपर्यंत एक द्रोणीय रेषा तयार झालेली आहे, ज्याला आपण ईस्ट वेस्ट शेअर झोन असं म्हणतो। आणि त्या कारणामुळे विदर्भामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडताना दिसतोय। त्याचबरोबर मध्य प्रदेशमधील काही भागांमध्ये सुद्धा अतिमुसळधार पावसाची नोंद झालेली आहे। तर आता पण जसं मी सांगितलं की विदर्भामध्ये चांगला पाऊस पडतो आहे आणि येणारे 2 ते 3 दिवसांचा जर विचार कराल तर विदर्भामध्ये आजच्यासाठी काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट आहे आणि काही पूर्वेकडचे जे जिल्हे आहेत विदर्भातील त्यांच्यासाठी रेड अलर्ट दिला गेलेला आहे। कोणकोणत्या जिल्ह्यांना सर विशेषतः विदर्भातील रेड अलर्ट आहे? तुम्ही बघाल तर ब्रह्मपुरी असेल किंवा नागपूर असेल तर हे जे जिल्हे आहेत त्यांना रेड अलर्ट दिला गेलेला आहे आणि कंपॅरेटिव्हली पश्चिमेकडचे जिल्हे आहेत त्यांना ऑरेंज अलर्ट आजच्यासाठी आहे। म्हणजे एकूणच विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे। पावसाची शक्यता आजच्यासाठी आहे, येणारे 24 तास आहे। त्यानंतर उद्या आणि परवाचं जर बघाल तर ऑरेंज अलर्ट आहे आणि त्यानंतर येलो अलर्ट आहे। म्हणजे याचाच अर्थ असा आहे की विदर्भामध्ये येणारे 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि त्यानंतर त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे। आणि जर कोकण किनारपट्टी किंवा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा जर विचार कराल तर मराठवाड्यामध्ये पाऊस कमी प्रमाणात आहे, हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस पडताना दिसतोय। मध्य महाराष्ट्राची पण तशीच परिस्थिती आहे। पण घाटमाथ्यांचा जर विचार कराल तर येणारे 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता फक्त घाटमाथ्यांसाठी आहे। त्यासाठी रेड किंवा ऑरेंज अलर्ट नाही, येलो अलर्ट दिला गेलेला आहे आणि तशीच परिस्थिती कोकणामध्ये सुद्धा आहे। तर असं म्हणू शकतो की महाराष्ट्राचा जो पूर्वेकडचा भाग आहे किंवा विदर्भाचा जो भाग आहे त्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता येणारे 3 ते 4 दिवस आहे। मुंबई आणि गोवा या ठिकाणी कधी किंवा कसा पाऊस बरसेल, या जिल्ह्यांना कोणता अलर्ट असेल किंवा या भूभागाला नेमका कोणता अलर्ट आहे? येणारे 2 दिवस येलो अलर्ट दिला गेलेला आहे आणि त्यानंतर तिथे सुद्धा पावसाची तीव्रता अजून कमी होऊन ती हलक्या ते मध्यम स्वरूपाची असण्याची शक्यता 2 दिवसानंतर आहे। पुण्यात देखील गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार पाऊस पडलेला नाहीये, तर ही परिस्थिती कधीपर्यंत असणार आहे आणि पुण्यात जोरदार पाऊस कधीपर्यंत पुन्हा सुरू होईल? कसं असतं की ज्यावेळी मान्सूनचे वारे सक्रिय असतात, फक्त मान्सूनचे वारे सक्रिय असणं इतकं महत्त्वाचं नसतं। त्याचबरोबर एखादं कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊन ते पश्चिमेकडे जर मूव्ह होत असेल आणि ते जर महाराष्ट्रातील भागावरून जर पास होत असेल तर अशा वेळी महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस पडतो। आता मागील काही दिवसांपासून आपण बघितलं की घाट एरियाजमध्ये खूप जास्त पाऊस पडला। एका 24 तासांमध्ये 200 मिलीमीटरपेक्षाही जास्त पावसाची नोंद तामिनीसारख्या ठिकाणी झालेली दिसून येते। परंतु त्याच दिवसाचा जर आपण पुण्याचा जर रेनफॉल बघितला तर तिथं कमी आहे, हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच आहे। तर त्याचमुळे जसं मी सांगितलं की फक्त मान्सूनचे वारे सक्रिय होऊन चालत नाही, तर त्याचबरोबर एखादी सिस्टम तयार होणं महत्त्वाचं आहे आणि ती आपल्या भागावरून जर जात असेल तर ती फेवरेबल असते। त्याला महत्त्वाचं म्हणजे तुम्ही म्हणाल मग की तामिनीमध्ये जास्त पाऊस पडतो, मग पुणे सिटीमध्ये का नाही? तर त्याचं कारण म्हणजे तामिनी एक घाट एरिया आहे। तर घाटामध्ये काय होतं की मान्सूनचे जे बाष्पयुक्त वारे आहेत ते ज्यावेळी घाट एरियाज किंवा डोंगर रांगां सह्याद्रीच्या डोंगर रांगांवरती ज्यावेळी ते आदळतात त्यावेळी मोठ्या ढगांची निर्मिती होते आणि जो काही पाऊस पडतो तो तिकडे पडतो आणि आपला जो प्लेन एरिया आहे त्यावेळी जे ढगं आपल्याकडे येतात त्यातलं बाष्प कंपॅरेटिव्हली कमी झालेलं असतं आणि त्यामुळे जी पावसाची जी तीव्रता आहे ती प्लेन एरियासाठी कमी असते आणि त्या एरियासाठी जास्त असते। ते आपल्याला दर मान्सूनमध्ये दिसून येतं। सर, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ असेल, मराठवाडा असेल, या जिल्ह्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे, तर या जिल्ह्यांना पाऊस नेमका कधीपर्यंत सक्रिय पाऊस पडेल किंवा सर्वदूर पाऊस कधीपर्यंत असणार आहे? तसं बघितलं तर मागचा जो आठवडा होता म्हणजे 8 ते 10 दिवसांपूर्वी विदर्भात पाऊस सुरू झाला हलक्या ते मध्यम स्वरूपात। आत्ताच्या पद्धतीची आता तीव्रता वाढलेली आहे ऑफकोर्स। त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये सुद्धा पाऊस त्यावेळी झालेले दिसून आलेला आहे आणि त्याची तीव्रता ऑफकोर्स इतकी नव्हती, परंतु आय थिंक तो जो पाऊस झाला त्याचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना झाला असेल।
आणि आता ढगाळ वातावरणाबरोबरच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरीसुद्धा मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पडताना दिसत आहेत. तर ती परिस्थिती आहे. आता दुबार पेरणी जर विचाराल तर माझ्याकडे त्याची आकडेवारी नाही, परंतु जे काही राज्य शासन सांगेल कृषी विभाग त्याच्याकडे त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. पुढील 3 ते 5 दिवस कुठल्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला, म्हणजे सतर्क कुठल्या जिल्ह्यातील नागरिकांनी राहायचं आहे? विदर्भातील पूर्वेकडचे जे जिल्हे आहेत त्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे येणारे 2 ते 3 दिवस. महाराष्ट्र आणि किनारपट्टीचा जो मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीचे जे जिल्हे आहेत तिथं येलो अलर्ट दिला गेलेला आहे. 64 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची शक्यता त्या ठिकाणी आहे. तर तिथं इतकासा धोक्याचा इशारा नाही आहे, परंतु विदर्भातील पूर्वेकडचे जे जिल्हे आहेत त्यांच्यासाठी नक्कीच येणारे 2 ते 3 दिवस महत्त्वाचे आहेत. नक्कीच आपण पाहतोय की विदर्भातील जे पूर्वेकडचे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये जे नागरिक आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. पुढील 3 ते 5 दिवस विदर्भातील जे पूर्वेकडचे जिल्हे आहेत तिथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता जी आहे ती पुणे हवामान विभागाकडून वर्तवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन विशालसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.